सोशल मीडिया परिवार. तर मी बघा कुठे आलेले आहे आता, ज्योतिताईंकडे आलेले आहे. ज्योतिताई तुम्ही ओळखतच असणार आहे सर्वजण. आणि आम्ही आलो इथे सर्व त्यांच्या आजींना भेटायला आणि खूप छान त्या काळजी घेतात. आत्ताच सर्वांचं जेवण झालं आणि त्या म्हणाले की सगळ्यांनी लाईनीत उभे राहा गोळ्या घेण्यासाठी. तर मला ते असं फार आवडलं. तर मी त्यांना म्हटलं की ताई मी व्हिडिओ शूट करते म्हणून. तर त्या बघा अशा गोळ्या देतात. आहे सर्वांच्या गोळ्या, सगळ्यांच्या गोळ्या आहेत, सगळ्यांच्या गोळ्या आहेत. हे बघा ह्या सगळ्यांच्या गोळ्या आहेत आणि त्या आता सर्वांना गोळ्या देणार आहेत. आणि त्यांचं सर्वांचं जेवण झालेलं आहे. आमचं जेवण बाकी. आमच्यासाठी सुद्धा ज्योतिताईंनी जेवणाची सोय केलेली आहे. आश्रम म्हणजे मंदिर असतं. ह्या मंदिरात आल्यावर सगळ्यांनी पोटभर जेवायचं असतं. आश्रम म्हणजे दुसरं मंदिर. तर त्यांनी आमची सुद्धा खूप छान सोय केलेली आहे जेवणाची. आता आम्ही जेवणार आहोत आणि आता सर्वजण येतील गोळ्या घ्यायला. जे सर्वजण आहेत आश्रमामध्ये, आजी आजोबा हे वरच्या साईडला राहतात आणि ते खूप आनंदी आहेत. मी कारण त्यांच्याबरोबर मी बराच वेळ घालवला. सकाळपासून आलेली आहे मी, आता दुपार झाली. आणि त्यांच्याशी ज्यावेळेला गप्पा मारत असताना त्यांनी इतक्या छान मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. आणि त्यांना मी विचारलं तुम्हाला इथे आवडतं का राहायला. तर आणि ज्योतिताई मुळात खाली होत्या. आणि काही लोकांचं असं म्हणणं आहे ना की ज्योतिताई शिकवतात वगैरे त्यांना बोलायला वगैरे, परंतु मी त्यांना वर जाऊन भेटून आले. ज्योतिताई खाली होत्या आणि त्यांच्याशी मी ज्यावेळेला गप्पा मारल्या त्यावेळेला मला कळाले की जे काही लोक असे असतात समाजामध्ये की एखादी गोष्ट चांगली घडत असेल तर त्यांना चांगलं बोलत नाही. आणि जो व्यक्ती चांगलं काही करतो, समाज उपयोगी काम करतो, कारण की याच्यासाठी आहे ना खूप मोठं मन लागतं. आज त्यांचा आर्थिक परिस्थिती ज्योतिताईंची एवढी सबळ नाही आहे की त्या 12-13 लोकांना सांभाळू शकतात. कारण का की एक शरीराने मनाने सुदृढ असले की आरोग्यदायी असलेले लोकांना सांभाळणं खूप सोपं असतं. परंतु आजारी आणि वृद्ध लोकांना सांभाळणं एक लहान लेकरासारखं सांभाळावं लागतं त्यांना. आणि त्याच्यासाठी खूप मोठं मन लागतं, कारण आर्थिक नियोजनसुद्धा त्याच्यासाठी लागतं. आणि जर तुम्हाला त्यांना मदत करायची असेल सर्वांना, म्हणजे माझ्या चॅनलवर जेवढी लोक आहेत त्यांना मी खरंच आवर्जून त्यांना सांगेल की ज्योतिताईचं काम खरंच खूप चांगलं आहे आणि त्यांना तुम्ही मदत करा. तर ताई तुमचं मदत करायचं असेल तर तुमचं जरा थोडी डिटेल्स द्या. मी मदत करायची हेच सांगेल की प्रत्येकाने वृद्धाश्रमामध्ये यावं आणि त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी अनुभव घ्यावे. आणि ह्या वृद्धांबद्दल जे काही त्यांच्याबद्दल आपुलकी आहे, त्यांना बोलणारं, त्यांच्यावरून मायेने हात फिरवणारं कोणीच नाहीये. आपणच आहोत, मुली मुलगा. आणि आपण कुठंतरी ह्या समाजाचं देणं लागतो आणि देणं ह्या प्रकारे द्यावं. मला वाटतं जे रंजरे गांजलेले आहेत, ज्यांना दुःख आहे, आपण त्यांच्यावरून मायेचा एक हात फिरवावा आणि त्यांना सांगावं की आम्ही आहोत, तुम्ही घाबरू नका. आम्ही कशाला आहोत. आपल्या आजोबांनी मोठं केलेलं असतं, आपल्याला शिकवलेलं असतं की असं झालं तसं झालं. म्हणजे आपण पूर्वज, आपली ही साधू संतांची भूमी आहे. तर इथं साधू संत म्हटलं तर आपले पूर्वज आहेत. त्यांनी पूर्ण बघितलेला आहे ह्या धर्तीवरचा म्हणा, ह्या भारताचा इतिहास त्यांना माहिती आहे. आपण आत्ता कुठंतरी पालव्या फुटलेले फाटे आहोत. आपल्याला मागे जो झालेला इतिहास काहीच माहिती नाही आहे. आपण आत्ताच्या जगात वावरतोय. तर आपली ही संस्कृती आहे, ही आपले आजी आजोबा आहेत. ज्यांनाही कुणाला मदत करायची असेल तर त्यांनी त्यांच्याशी यावं, गप्पा माराव्या. त्यांना काय आवडतंय, काय खावंसं वाटतंय, त्यांना काय घालावंसं वाटतंय, ही त्यांच्यासाठी मदत करावी. आणि मी खरंच म्हणेन की ताई माझ्याकडे आल्या, मला भेटल्या, मला खूप छान वाटलं. कारण प्रत्येक माणूस एक वेगळ्या मोडवर असतो आणि तो कधीतरी येऊन कुठंतरी आमच्यासारख्यांना पण म्हणतो की ताई आम्ही आहोत, तुम्ही. ज्योतिताईंनी जे सांगितलं ना तुम्हाला की तुम्ही इथे येऊन बघा, म्हणजे बघा काही लोक मदत मागतात, पटकन अकाउंट नंबर वगैरे देतात, पण तुम्ही पटकन अकाउंट नंबर न देता तुम्ही सांगितलं की तुम्ही इथे येऊन बघा, त्यांच्याशी गप्पा मारा. खरोखर कारण आर्थिक नुसती मदत करून चालणार नाही, आपल्याला जबाबदारी पण सुद्धा घेतली पाहिजे. त्यांच्याशी त्यांना सहानुभूती नको आहे, त्यांना प्रेम हवं आहे. आणि त्यांनी आपल्यावर अधिकार गाजवला पाहिजे, आपण त्यांच्यावर अधिकार गाजवला पाहिजे. मी सकाळपासून आलेली आहे इकडे आणि सकाळपासून आल्यानंतर जो मी ज्योतिताईंचा व्यवहार बघते त्या लोकांसोबत आणि त्यांचा जो व्यवहार त्यांच्यासोबत आहे तो असा वाटतच नाही की कुठे आपण आश्रमात आलो. एक कुटुंब वाटतंय मला. आणि या कुटुंबामध्ये त्या तेवढ्याच अधिकारवाणीने त्यांच्याशी बोलत आहेत आणि ते सुद्धा तुमच्यावर तेवढाच अधिकार गाजवत आहे. आणि मी इथे येऊन मला खूप बरं वाटलं. तर मला जी मदत त्यांना करायची आहे ती तर मी करेलच. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी एक 4 वर्षापूर्वीपासून एक लढा लढते. त्या लढ्याबद्दल मी ज्योतिताईंशी म्हणजे चर्चा केली आणि त्यांनाही ते आवडलं. कारण का की आपल्या देशामध्ये किंबहुना महाराष्ट्र, मुंबईमध्ये रस्त्यावर जी लोक आहेत, बस स्टँडवर जी लोक आहेत, जे अनाथ आहेत, जे बेसहारा आहेत, अशा लोकांचा
एक जनगणना झालेली नाही आहे आणि त्या संदर्भामध्ये मी RTIच्या मार्फत ज्यावेळेला ही माहिती मागवली त्यावेळेला अशा प्रकारची कुठलीच माहिती शासनाकडे उपलब्ध नाही आहे आणि खरंच ही खूप एक शोकांतिका गोष्ट आहे आणि लांछनास्पद लज्जास्पद गोष्ट आहे की ह्या जे रस्त्यावरची जी बेसहारा लोक आहेत त्यांना काही जगण्याचा अधिकार नाहीच आहे का, की साधी जनगणनासुद्धा आत्तापर्यंत शासनाकडे उपलब्ध नाही. तर ह्या सर्व गोष्टीमध्ये त्यांना त्यांचा अधिकार मिळावा, त्यांना त्यांची जनगणना व्हावी, त्यांना त्यांचा जगण्याचा अधिकार मिळावा म्हणून आपण कोर्टाची एक मोठी लढाई लढत आहोत. आणि ही जेव्हा गोष्ट मी ताईंना सांगितली तेव्हा त्यांनीसुद्धा मला एक सपोर्ट करण्याची जी एक म्हणजे त्यांनी सपोर्ट करण्याचं सांगितलं की हो मी त्या माझ्यासोबत आहे, मी त्यांच्यासोबत आहे. तर त्याच्यामुळे मला खूप त्यांच्याबद्दल एक कौतुक वाटलं, आनंद वाटला. तर नक्कीच ताई तुमचं काय मत तुम्हाला मांडायचं आहे का या संदर्भामध्ये? नाही, आपण प्रत्येक माणूस म्हणजे असा आहे की त्याला आधार कार्ड, पॅन कार्ड आणि लागतंच. आपल्याकडं म्हणजे काहीच नसतं. कधी कधी त्या आजी लोकांचे सगळे डॉक्युमेंट चोरीला जातात, ससूनला ॲडमिट होतात आणि त्यांच्याकडे काहीच पुरावा राहत नाहीये. तर आम्हाला जे काही असतं ते मेडिकल सर्टिफिकेट असतं, पोलिसांचं ते हे असतं. तर बरेचदा आम्हाला काही आधार कार्ड मिळण्याची शक्यता असते. तर मी म्हटलं ताईला की तुम्ही जे करताय ते हे खूप चांगलं आहे. बरेचसे लोक निराधार आहेत, निराधार म्हणण्यापेक्षा त्यांना कुठंतरी आधार मिळावा म्हणून ताई पण करतायत. तर ताई तुमच्या त्या कार्याला माझा खरंच सपोर्ट असेल आणि मलाही खूप छान वाटलं त्यांचं ते सगळं ऐकून. तर खरंच खूप धन्यवाद तुम्हाला. नाही, आणि कारण काय माहिती आहे का की आपल्या दोघांची मंजिल एकच आहे. जरी आपले रास्ते जरी थोडे वेगळे असले तरी मंजिल आपली जी आहे ती एकच आहे. कारण का की कुठल्याही गोष्टीला एक कायदेशीर लढा देऊन आणि त्यांना एक हक्काची ओळख देण्याचा जो माझा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नाला जे ज्योतिताईंनी सपोर्ट केला त्याच्याबद्दल मी त्यांचेही खूप धन्यवाद बोलते. तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी या इकडचा पत्ता ताई पूर्ण सांगा लोकांना. वाघोलीवरून पण येऊ शकता तुम्ही, मांजरी हडपसरवरून पण येऊ शकता. कोलवडी गाव आहे, मध्यवस्ती साठेनगर. तुम्ही इथे या आणि तुम्ही सेवा करा. 2-4 दिवस ज्योतिताईंकडे राहा. तुम्ही राहण्याचा कुठलाही तुमच्याकडून मोबदला घेतला जाणार नाही. या, राहा, खा, तुम्ही कष्ट करा. तुम्हीही कुठंतरी आजी लोकांची सेवा करा. तुम्हालाही कळेल की सेवा काय असते, सेवा कशी करावी लागते. प्रत्येक जण सांभाळतो, मी म्हणत नाहीये की कुटुंबामध्ये सांभाळतात राहतात. तर बरेचसे लोक आमचे पण आहेत आजी लोक. तर मला वाटतं की त्यांच्या बरोबर तुम्ही राहा म्हणजे तुम्हाला सगळं काही कळून येईल आणि तुम्हालाही छान वाटेल, त्यांनाही छान वाटेल की आम्हाला असं जगामध्ये बरेचसे मुलं मुली आहेत की ते आज आम्हाला स्वीकारतायत. बऱ्याचदा असं होतं की त्यांना घरातल्यांनी नाकारलेलं असतं. तर तुम्ही स्वीकारा आणि तुम्ही पुढे येऊन त्यांच्यावर मायेने हात फिरवा. एवढंच आहे माझी इच्छा. मी सुद्धा सकाळी इथे आली आणि जी आजी लोक आहेत ना इकडे खूप गमतीशीर आजी लोक आहेत. कारण म्हणतात ना 60 बुद्धी नाटी आणि ते 60 वर्षानंतरची लोक आहेत आणि इतके मजेशीर लोक आहेत, इतके चांगले जोक करतात, गाणी बोलतात, नटापटा करतात. तर मी सुद्धा त्यांना छोटीशी भेट आणलेली आहे सर्वांना. तर ती मी आता देणार आहे. त्यांना साड्या आणलेल्या मी आहेत आणि इथे एक आजोबा आहेत आणि त्या आजोबा मला वाटतं 2 दिवसापूर्वीच आलेले आहेत आणि ज्योतिताईंनी त्यांना ज्यावेळेला इथे आणलं त्यावेळेला त्या मला म्हणाल्या की त्यांनी अक्षरशः बेडशीट त्यांना म्हणजे लावली होती. बेडशीट ते वेअर करून आलेले इथे. तर त्यांनासुद्धा आपण धोत्राचं पान छोटेसं आणलेलं आहे आणि आता आपण त्या सर्वांना देणार आहोत. त्यांना औषध, आता त्यांचं जेवण झालं आहे, आता त्यांना ताई औषधं देतील आणि त्याच्यानंतर आपण त्यांना सर्व ज्या आपण आणलेल्या गोष्टी आहेत त्यांना देणार आहोत. आणि भविष्यातही मी त्यांना ताईंना सांगते की जेवढी माझ्याकडून त्यांना मदत करता येईल तेवढी मी नक्कीच मदत करेन. धन्यवाद. आवडला, मी काय चांगली बोलली म्हणजे असंच आपलं. नाव सांगा तुमचं नाव. माझं नाव सावित्राबाई शिंदे. सावित्राबाई शिंदे. सावित्रा माहिती आहे का माझ्या सासूचं नाव होतं. होय. हा मला बहीण नाही काय नाही, 3 भाऊ आहेत. हा, आई वडील वारले. आणि बघा हे सगळे आहेत मस्त आणि खूप काही लोकांचे डोळ्याचे ऑपरेशन झालेले आहेत आणि 3 वाजता द्यायचे. 3 वाजता, अजून 3 नाही वाजले. ताई गोळ्या सगळ्यांना देतात ते जेवल्यानंतर. 3 वाजता बघा असते त्या गोळ्या पिळ्या सगळ्या असते ते. सगळं असतं. ताई म्हटलं मी घेऊन जाणार आहे आता सगळ्यांना. जाता का सगळे? येणार का मुंबईला? जा. आम्ही तुम्हाला सोडून गोळ्या तरी जाऊ का? हा म्हणजे बघा अक्काला न्यायचंय आता. ऐकलं का, ह्या सोडणार नाहीये ज्योतिताईंना. हात धरून ठेवलाय माझा तू. तर बघा ते ताई म्हटल्या की मी पण आश्रमाची सुरुवात करते, तर माझ्याकडे काही ह्याच्यातले 2-4 लोक येतील का? मग त्यांना शिकवावं लागेल ना, जे आता नवीन येतील त्यांना काय शिकवावं लागेल ना, मग तुम्हीच शिकवणार ना.
कसं राहायचं? बरं पाहुणे ऐका, पाहुणे म्हणून शाळा या. शिकले नाही काय नाही आपले इडी बागडे आहे मी आपण. मग तुम्ही तुमचं ते येडं बागडं पण शिकवायला गरजेचं आहे ना. बरं मी काय म्हणते ऐका, तुम्ही ना त्यांना शिकवायला या, म्हणजे आलं का लक्षात, शिकवायला हा? जाती का बरं आकाची पिशवी भरा हा? तर तर हे बघा आणि तसा येत आहे, आणि गिफ्ट आणलेलं आहे त्यांना, गिफ्ट हे आजोबांना. आजोबांना लय आनंद होईल, आजोबांना दाखवू दे, लय आनंद होईल. आजोबांना बोलू, खूपच आनंद होईल बाबा. चला आता काय, कोणाला कोणाची कशाची आवडीच्या साड्या घ्यायच्यात ना त्यांनी या. अशा लावून टाका इकडे. हा या, तुम्ही तुमच्या आवडीने घ्या साड्या. प्रत्येकाने प्रत्येकाच्या आवडीने. आम्हा आणि मला माझ्या बरोबर एक एक सेल्फी काढा. हा मी डान्स करणार आहे. ओ तुम्हाला आठवत आहे, या सगळ्यांची अपेक्षा आहे की मी एक त्यांच्यासाठी परफॉर्मन्स करावा डान्स. तर मी करेल तुमच्यासाठी करेल. तुम्ही गाणं बोलणार आहे ना? गाणं बोल. कोण? मोर नाचरा हवा आई मला नेसोग साडी. हा ठीक आहे, आता तुम्ही सगळे घेणार ना साडी, तर मग मी बोल. अच्छा, कुठला हिरवा चोळी? हा मी करणार डान्स तुमच्यासाठी, करणार म्हणजे करणारच. आता तुम्ही गाणं बोला, मग मी डान्स करते. आहे ना चकुली? हे बघा ही चकुली. मनाने दे. हा अच्छा, माझ्या मनाने तुम्हाला देऊ. माझ्या मनाने साडी तुम्हाला मी थांबा देते. माझ्या मनाने साडी चकुलीला. बघा इथं किती कलरफुल साड्या आहेत. अम्मा चलो 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 चलो. समकुंड्री इकडं काय म्हणतात? नारकुट्टी सांबडी कडकडा. शिरे जिसको शिरे. डिस्को ये ना जिसको डिस्को डिस्को. जिसको शिरे. बरं आम्हाला मी साडी देते हा. द्या. वाव, अम्मा कशी वाटली साडी? माझी आम्मा थोडीशी, माझ्या आम्माची बाळा हरवलेत, माझी आम्मा लवकर बाळांकडे. चला हे हा हे बघा, आम्हाला ही साडी दिली बघा, आम्हाला ही साडी दिली. कशी आवडली का? आवडली साडी? स्माईल वरून कळून जातं आम्हाला की आम्हाला आवडलं. आणि छकुलीला कुठली साडी? छकुली तुमच्या मनाने आई हा. जोगा. हा हे छकुलीला साडी. या इकडे. तुम्हाला चला मावशी बाळू. हे बघा, ही साडी छकुलीला दिली. ही साडी छकुली ही घ्या तुमची साडी. बघा मला काय म्हणते, जेवली नाही म्हणते तू. जेवणार आहे मी. चकुले ही म्हणते तू जेवली का? हिला कसं कळलं? सगळ्यांनी साड्या घ्या आपापल्या. छकुली साडी दाखवा तुमची कशी आहे. आवडली का? छान आहे ना? मस्त आहे कलर. कलर छान आहे ना? अम्मा साडी आवडली? असं खोला लावून दाखवा जरा. हे बघा, आम्हाला ही साडी दिली. वाव काय छान आहे साडी. वाव, मला खरंच खूप आनंद होतोय. सगळे खुश, त्यांचे चेहरे बघून खूप आनंद होतोय. आणि बघा इकडे, हे बघा, बघू साडी दाखवा, खोला. आवडली साडी तुम्हाला खरंच? हा हा घ्या ना माझं. हो चांगलं आहे. हा आवडलं ना माझं. हा गवळी. हे बघा ही साडी, ही बघा यांना. वाव काय छान आहे साडी. कधी नेसणार आता सगळ्या साड्या? नेसणार ना? त्याच्यामध्ये ब्लाऊज पीस सुद्धा आहे. छानपैकी ब्लाऊज शिवायचा, एकदम सुंदर आहे मॅचिंग. ह्याच्यामध्ये पण आहे ब्लाऊज पीस. हे बघा, ही तुमचं नाव पण सांगा. सांगितलं ना? आणि ही साडी वत्सला कोकरे. हा हे दाखवा साडी. वाव भारी साडी आहे, मलाच आवडली. हा
हा छान आहे. हॉस्पिटल मधली हा मंगल मला ज्योती मॅडमनी आणली. ओके, काय टेन्शन घेऊ नका. हॉस्पिटल काळी फक्त म्हणाली. नाच करायचा हा नाच करायचा हा? हो ते घ्या ना, दाखवा लोकांना पण तुम्हाला आवडलेली साडी. दोन्ही बाजूने घालता येते. मला आवडली साडी. मला आवडली? काय काय आवडली तुम्हाला? साडी मला लय आवडली. मला मामाबाई शिंदे मला लय अशी अंगावर घालून दाखवा. ही बघा. ओहो, आम्हाला साडी आणल्याबद्दल आशीर्वाद. आशीर्वाद. धन्यवाद. आशीर्वाद. आता एक चांगला डान्स परफॉर्मन्स पण द्यायचा आहे मला. डान्स परफॉर्मन्स तर तुम्हाला बघायचं आहे ना, तुम्ही सांगितलं ना मला. ह्यांना मला वाटतं ह्यांना अनिता ताईंना. हे बघा सगळ्यांना साड्या भेटलेल्या आहेत. सगळ्यांना साड्या. ते धोतर आहे, धोतर. अच्छा, सॉरी सस्पेन्स होतं का? नाही आणलंय. हा, अच्छा. आता बघा हे आजोबा आणले ना, हे आजोबा आलेले. हा, कोण दिसते मध्ये? कोण? मी कोण आहे? हे एवढं नाही काय दिसत. नाही दिसत. या आजोबाचं वय मला वाटतं 94 वर्ष आहे ना. 90 वर्ष. नाही. हे बघा टोपी. ओहो, टाळ्या वाजवा सगळ्यांनी. आजोबाला टोपी घातली. आजोबाला टोपी घातली बघा. तर हे जे आजोबा मला वाटतं 2-4 दिवसापूर्वीच आले होते ज्योतिताईंकडे, आणि ज्यावेळेला हे आले होते त्यावेळेला हॉस्पिटलची चादर लपेटून आले होते. तर त्यांना हे एक छोटीशी भेट माझ्यातर्फे आणली. कोपरी पाहिजे तर कोपरी आहे. त्या पोरीने आणले. ह्या पसलेल्या पोरीने आणले बघा. चांगली आहे का बघा? आवडली का तुम्हाला? आवडली ना. ना मस्त चांगली आणली. धन्यवाद म्हणावं तिला. नका नका धन्यवाद नाही, आशीर्वाद द्या तुम्ही मला. आशीर्वाद द्या. कल्याणाचं दे. हे का झाड आणली. जाड आहे ना, चांगली आहे ना, लय चांगली. लय चांगली ना. हा, आणि धोत्राचं पान. मला माहिती आहे. 2 असते. 2 पानं धोत्राची. आमचे पैलवान आता धोतर घालणार आहेत. पिक्चरनं काय कापून टाकायचं. तर 2 पानं आली धोत्राची. हे बघा आमच्या आजोबांना चढलेला आहे आयर. हे लय आणि हा लय मोठा आहे. मग करू ना आपण त्याला व्यवस्थित. हे घ्या. हे राहू दे. हा, राहू देऊ. बर, आता आमचे जंटलमॅन बाबा. तर माझ्याकडून छोटीशी भेट तुमच्या सर्वांना. तुमचे आशीर्वाद माझ्यावर असेच राहू दे. ह्याचे 2 आवडले ना? हा? साजरा करून आहे. हा. साजरा होय. तर साजरा कुठं? हा, साजरा सदरा पुढच्या टायमाला मी आणते सदरा तुम्हाला नक्कीच. नाही आणा ना तर ना, पण आता ह्याच्यात नाही म्हणलं. हा, ह्याच्यात नाही म्हणून म्हणून साजरा नाही. ओके ओके. 2 टोप्या दिल्या. 2 टोप्या तुम्हाला. त्या आपल्याला काय 2 फेटा पण आणायचं तुम्हाला. फेटा पण आणायचा. आता आजोबांना. ठेवू का? आणि खूप छान इथे वाटलं. सर्वांना आवडल्या साड्या? सर्वांना कलर आवडले सर्वांना? अच्छा. तर नवीन डिझाईन निघलेत ना. हा, आवडल्या का नवीन डिझाईनच्या? तर खूप आनंद होतोय मला. आणि असाच आनंद म्हणजे सर्वांना आनंद झाल्यामुळे मी सुद्धा खूप आनंदी झाली. जायचं चालत. 5 रुपये तिकीट होतं. कुठे? तिथनं विरारपासनं. मग तुम्ही येणार आहे का मुंबईला मुंबईला माझ्यासोबत? हा येता? हा. मला विरारला घर घ्यावं लागेल खास तुमच्यासाठी. तुमची पिशवीत घाला. चला. त्या पिशवीत घाला. जायचंय तुम्हाला. हे बघा सगळे खूप खुश, आनंदी सगळ्यांना. तुमचं पिशवीत. बोला, काय वाटतं तुम्हाला? छान वाटते आम्हाला. छान वाटलं. आशीर्वाद मॅडम. आशीर्वाद आहे. लय आशीर्वाद मोठा. मानसी
मानसी नाही मनाली. म्हणाले ताई फुल आशीर्वाद. आमचा फुल आशीर्वाद तुला. थँक्यू तुम्ही असेच सर्वजण आनंदी राहा सगळेजण आणि खुश राहा आणि आपल्या आयुष्याचा जे हे क्षण आहेत ना ते कायमस्वरूपी आपल्या स्मरणात राहतील अशा पद्धतीने तुम्ही जतन करा. हो बोला एक गाणं. तुम्ही गाणं खूप छान बोलता. बोला. अच्छा हे पुस्तक आहे त्यांच्याकडे गाण्याचं आणि आता हे गाणं बोलणार आहे. हा? 4 पुस्तकं 3 आहेत. हो 3 आहेत. लता मंगेशकरचं पुस्तक आहे गाणं. हो तुला काय काल बोलू हे नाही म्हणजे नाही मला आशा हा तर हे म्हणजे अनपढ पिक्चर. हा अनपढ पिक्चरचं. ओके अनपढ पिक्चरचं गाणं बोलतो. बोला. मध्ये पट्टा असतो ते पट्टा त्या पट्ट्यावर प्यार के काबिल मुझे धड़कन ठहरे जा मिल गई मंजिल मुझे आपकी नजरों ने समझा जी हमें मंजूर है आपका ये फैसला जी हमें मंजूर है आपका ये फैसला कह रही है हर नजर बंदा परवर शुक्रिया हंस के अपनी जिंदगी में कर लिया शामिल मुझे दिल की है धड़कन ठहर जा मिल गई मंजिल मुझे